अनुष्काचं वय अमोलच्या वयाच्या दुप्पट आहे. 3 वर्षापूर्वी अमोलचं वय 15 वर्ष होतं, तर 3 वर्षापूर्वी अनुष्काचं वय किती असा प्रश्न वयवारी या घटकावर आधारित. प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो? इथं अनुष्का आणि दुसरा अमोल. बघा, अनुष्काचं वय अमोलच्या वयाच्या दुप्पट, म्हणजे अमोलचं वय जर एक्स तर या अनुष्काचं 2x, एक्सची दुप्पट 2x. अनुष्काचं वय अमोलच्या वयाच्या दुप्पट, हे झालं त्यांच्या वयाचं गुणोत्तर. मात्र लेकरांनो, आजच्या वयाचं गुणोत्तर हे लक्ष द्या. हे जे गुणोत्तर झालं हे त्यांच्या आजचं त्यांच्या वयाचं गुणोत्तर. आता गणित म्हणते की 3 वर्षापूर्वी अमोलचं वय 15 वर्ष होतं. गोष्ट 3 वर्षापूर्वीची, म्हणून इथं 3 वर्षापूर्वी हा शब्द, 3 वर्षापूर्वी त्यांचं समीकरण स्वरूप वय काय होतं बाबा? तर अनुष्काचं येईल 2x - 3 आणि अमोलचं x - 3. मग आता 3 वर्षापूर्वी समीकरण स्वरूप अमोलचं वय x - 3 होतं, जे की वय वर्षामध्ये 15 वर्ष असं दर्शवलं. म्हणून इथं हेच ते समीकरण स्वरूप वय जे 15 वर्ष दर्शवलं. 3 वर्षापूर्वी समीकरण स्वरूप अमोलचं वय x - 3 आणि ते किती होतं? 15. म्हणजे ह्या दोन गोष्टी ॲज इक्वल आहेत. जर आम्ही x ला एकटं केलं लेकरांनो, तर या 15 कडे जाताना हे 3 अधिक स्वरूपात मांडावे लागतात. का? तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत वजा असेल अधिक स्वरूपात मांडावी लागते. मग आता x म्हणजे काय? तर 18 वर्ष. हे x काय आहे? तर आजचं वय, अमोलचं आजचं वय, अमोलचं आजचं वय प्राप्त झालंय. किती हो? 18 वर्ष. मग आम्हाला जो प्रश्न विचारला की बाबा 3 वर्षापूर्वी अनुष्काचं वय किती? आता 3 वर्षापूर्वी अनुष्काचं वय, 3 वर्षापूर्वी अनुष्काचं वय, त्याचं समीकरण काय हो? 3 वर्षापूर्वी अनुष्काचं वय आहे 2x - 3. मग यामध्ये x ची किंमत टाका. x म्हणजे 18 आहे आणि x 2 सोबत गुणिला आहे, म्हणून 18 दोन्ही 36 - 3, याचा अर्थ 33 वर्ष हे 3 वर्षापूर्वी अनुष्काचं वय असेल. हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर. ओके, वयवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते.